मित्रांनो, तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे, ती माझी स्वतःची नाही. ही घटना मला ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितली आहे. तो माणूस आजही त्या जागेचं नाव ऐकलं तरी क्षणभर गप्प होतो. तो म्हणतो, "मी जे पाहिलंय ते समजावून सांगता येत नाही, पण ते खरं होतं." ही गोष्ट आहे ठाण्याच्या आउटक्रिस्टला असलेल्या 10 ते 15 मजली जुन्या इमारतीची. दिवसा नॉर्मल लोक ये-जा करतात, पण रात्री ती इमारत वेगळीच दिसते. त्या इमारतीबद्दल लोक काय म्हणतात माहिती आहे? रात्री वरच्या मजल्यावर कुणी नसताना दिवे लागतात. लिफ्ट स्वतःहून खाली वर जाते. 12व्या मजल्यावरून कोणीतरी हाक मारतं आणि सगळ्यात विचित्र गोष्ट, कोणीही तिथे रात्री 12 नंतर थांबत नाही. ही गोष्ट सांगणारा व्यक्ती आपण त्याला अमोल म्हणूया. अमोल ना भुतावर विश्वास ठेवणारा, ना हॉरर स्टोरीज ऐकणारा. नोकरीसाठी तो काही दिवस त्या इमारतीजवळ राहायला आला. पहिले 2-3 दिवस सगळं नॉर्मल होतं. पण 4थ्या दिवशी रात्री साधारण 11:45 त्याने काहीतरी ऐकलं. जसं कुणी वरून पळत येतंय. अमोलने वर पाहिलं. 15 मजली इमारत. वरचे मजले अंधारात. पण एक खिडकी हलकेच उजाळलेली. त्याला वाटलं कदाचित सिक्युरिटी असेल. पण पुढच्याच क्षणी त्याच्या कानावर एक आवाज पडला. खूप हलका, खूप जवळचा. "खाली ये." अमोल पूर्ण गोठला. तो आवाज ना पुरुषाचा वाटत होता ना स्त्रीचा. तो आवाज रिकामा वाटत होता. तो रात्री कसाबसा झोपला. पण दुसऱ्या दिवशी त्याला आसपासच्या लोकांनी विचारलं. उत्तर एकच. रात्री त्या इमारतीकडे पाहू नकोस. 12व्या मजल्यावर काहीतरी आहे. कोणी स्पष्ट बोलायला तयार नव्हतं. 5व्या रात्री अमोलने ठरवलं, आज बघायचं. रात्री 12 वाजून 10 मिनिटं. पूर्ण शांतता. अचानक इमारतीच्या मध्यभागी असलेली लिफ्ट चालू झाली. डिस्प्ले बदलत होता. 10, 11, 12 आणि अचानक थांबली. पण लिफ्ट उघडली नाही. त्याच क्षणी 12व्या मजल्यावरून एक मोठा आवाज आला. धडाम! जसं काहीतरी जमिनीवर आपटलं. आणि मग अमोल. तो आवाज आता त्याचं नाव घेत होता. अमोल पळायला लागला. पण पळताना त्याने मागे वळून पाहिलं. आणि जे त्याने पाहिलं ते पाहून त्याचा श्वास थांबला. 12व्या मजल्याच्या खिडकीत एक आकृती उभी होती. पूर्ण काळी, डोळे पांढरे चमकणारे आणि हात जमिनीच्या दिशेने इशारा करणारे. अमोल तिथून पळून गेला. पण ही गोष्ट इथे संपली नाही. कारण पुढच्या रात्री त्या इमारतीने त्याला परत बोलवलं. अमोलने ठरवलं होतं, मी परत जाणार नाही. पण काही गोष्टी आपल्याला सोडत नाहीत. पुढच्या 3 रात्री त्याच्या स्वप्नात तीच इमारत येत राहिली. तीच खिडकी, तेच डोळे आणि तेच आवाज. 4थ्या रात्री अमोल स्वतः थांबवू शकला नाही. तो इमारतीसमोर उभा राहिला. रात्री 12:30. पूर्ण अंधार. लिफ्ट आधीच ग्राउंड फ्लोअरवर उघडली होती. पण त्याची वाट पाहत, जणू त्याची वाट पाहत होती. लिफ्टमध्ये शिरताच दार बंद झालं. कोणताही बटन न दाबता लिफ्ट वर जायला लागली. 1, 5, 9, 12. दार उघडलं. 12व्या मजल्यावर. तिथे हवा थंड नव्हती, ती जड होती. जसं काही इथे श्वास घेतला जात नव्हता. समोर एक लांब कॉरिडॉर, भिंतीवर हातांचे डाग आणि शेवटी ती खिडकी. अमोल पुढे गेला. अचानक त्याच्या मागे लिफ्ट बंद झाली. खिडकीजवळ पोहोचताच त्याला कळालं, तो एकटा नाही. त्याच्या कानाजवळ तोच आवाज, तू आलास. अमोल मागे वळाला आणि समोर ती आकृती. पाय जमिनीवर स्पर्शच करत नव्हते. तोंड नव्हतं, फक्त डोळे आणि छातीत एक मोठी काळी पोकळी. त्या एंट्रीने हात पुढे केले आणि त्याच क्षणी अमोलला इमारतीचा इतिहास दिसू लागला. लोक उडी मारतात, रडतात, अडकतात. ही इमारत लोकांना खात होती. अमोलने डोळे बंद केले आणि जोरात ओरडला. आणि अचानक तो खाली पडला. सकाळ झाली होती. तो इमारतीच्या बाहेर होता, पण त्याच्या हातावर आजही 12व्या मजल्याचे खून आहे. अमोल आजही म्हणतो, ती इमारत बंद आहे, पण ती झोपलेली नाही. आणि ठाण्यात आजही लोक म्हणतात, 12 नंतर जर त्या इमारत कोणतीही हाक मारली, तर उत्तर देऊ नका, कारण ते माणूस नसतात. मित्रांनो, तर ही होती ठाण्याबद्दलची एक हॉरर स्टोरी. ही जुनी इमारत आजही ठाण्यात उपलब्ध आहे. लोक म्हणतात की इथे काहीतरी जाणवतं 12 नंतर. हे सत्य आहे का नाही हे माहीत नाही.
पण हे लोकांकडून ऐकण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक ठाण्याबद्दलची हॉरर स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्राला बी शेअर करा. तर भेटूया एका नवीन हॉरर स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र.